नमस्कार मित्रांनो. खूप दिवस झाले सोलरवर कोणी अपडेट दिली नाही आणि बऱ्याच जणांचे SMS आणि पर्सनल कॉल पण येत होते की सर तुम्ही काय करा, आम्हाला सोलर बद्दल अपडेट द्या किंवा नेमकं सध्या कंपन्या कोणत्या येणार आहे आणि नवीन ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कधी येणार आहे नेमकं, की ज्या बाकी आपल्या जुन्या कंपन्या होत्या शक्ती, जीके वगैरे. त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या चांगल्या मित्रांनो. असं नाही की शक्ती आणि जीके चांगली आहे, ओसवाल पण चांगली आहे, त्याच्यानंतर रोटोमॅक पण चांगली आहे. सध्या रोटोमॅक आलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या सर्कल सोलर कंपनी मित्रांनो, तिला इकोजेनचं मटेरियल आलेलं आहे आणि ती कंपनी जी मित्रांनो सध्या 3 HP ला अवेलेबल नाही, 5 HP ला अवेलेबल आहे. तर बरेच जण म्हणतील की बाबा सर तुम्ही ह्या कंपनीची मार्केटिंग वगैरे करता का काय? मित्रांनो, मी माझ्या स्वतः तुम्हाला मला आवडती म्हणून मी सांगितलं तुम्हाला. रोटोमॅकची जी काही काही ठिकाणी मध्ये म्हणजे स्ट्रक्चर दिलं, पाट्या दिलेल्या नाही, बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे रोटोमॅकचा. तुम्ही तुमच्या एरियानुसार निवडायचं मित्रांनो. आमच्या एरियामध्ये पण काही ठिकाणी काय आलेलं माहितीये का, मटेरियल उशीर आलेलं आहे काही काही जणाला आणि काही काही जणाला लवकर आलेलं आहे. परंतु काय माहितीये का, नवीन कंपनी निवडल्यापेक्षा जुन्या कंपनीच्या मित्रांनो ते चांगले आहे. आणि रोटोमॅक न घेता तुम्ही दुसऱ्या पण कंपनी घेऊ शकता मित्रांनो. कारण काय माहितीये का, ज्या दुसऱ्या आपल्याला आवडते, शक्ती आवडते, बऱ्याच जणांना ओसवाल आवडते, त्याच्यानंतर राईट वॉटर पण आवडते, त्याच्यानंतर सद्भाव पण चांगली, त्याच्यानंतर ओसवाल पण चांगली. बऱ्याच अशा कंपनी मित्रांनो जे चांगले आहे. परंतु काय माहितीये का, काही काही कंपनीची सर्व्हिस खराब आहे. आता मी आज रोटोमॅकची पोस्ट केली होती फेसबुकला, परंतु तिथं बऱ्याच जणांना काय केलं माहितीये का, कमेंट केलेली की रोटोमॅकची सर्व्हिस भंगार आहे, ते काय करतं स्ट्रक्चर देतं, पाठी देत नाही. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडून घ्या. जर रोटोमॅक आवडली तर निवडा. मी तर सांगू शकतो तुम्हाला की तिचं मटेरियल चांगलं आहे, पण सर्व्हिसच्या बाबतीत जर प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो निवडू नका. त्याच्यानंतर राहिली सर्कल सोलर, तिचं मटेरियल चांगलं आहे, पाणी पण चांगले मिळते मित्रांनो. मी स्वतः 2 जणांना निवडून दिली होती. ते त्याचं मटेरियल जे 8 ते 15 दिवसामध्येच मटेरियल आलं आमच्या एरियामध्ये. आता तुमच्या एरियामध्ये तो एजंट नेमका कसा नेमलेला आहे आणि तो देतो कधी ते मी सांगू शकत नाही मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी काय असतं माहिती का, एजंट लोक चांगले नसते, काही काही ठिकाणी चांगले असते मित्रांनो. आता जे नवीन कंपनी येणार आहे मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असा आहे की बाबा आम्हाला शक्तीत निवडायची, आम्हाला जिकीत निवडायची. कोणाचं म्हणणं आहे की आम्हाला मिराज पाहिजे, कोणाला वाटतं की आम्हाला CRIच पाहिजे. ज्या पण काही कंपनीचं नाव घ्यायचे राहिले असं मित्रांनो, ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्या कंपन्या हळूहळू काय होणार आहे, लिस्ट होणार आहे. आता लिस्ट व्हायला सुरुवात झालेली, जशी की आज रोटोमॅक आली आणि सर्कस आली, तसे हळूहळू काय होते त्या कंपन्या येत्या. आणि जसे जसे नवीन कंपन्या येतात मित्रांनो तसं तसं तुम्हाला अपडेट दिलं जाईल. आता काय माहिती का, त्याचा स्टॉक वगैरे काय जे असेल त्याचं प्रोजेक्ट 3 मधून प्रोजेक्ट 4 मध्ये गेले ते, त्याला थोडंफार पेमेंटची कमतरता होती आणि गव्हर्नमेंटना पण पेमेंट दिलं नव्हतं त्याला. आता एक 8 दिवसापूर्वी गव्हर्नमेंटने काय केलेलं माहितीये का, मेडा, त्याच्यानंतर कुसुमच्या मेडा कुसुम ज्या योजना होत्या मित्रांनो, त्याच्यामधले जे सिलेक्शन केलेले होते तुम्ही त्याचे पंप पण आता तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम होता की त्याला पंप मिळालेले नव्हते, कारण गव्हर्नमेंट कडून त्याला पेमेंटच गेलेलं नव्हतं. बऱ्याच पहिले त्याचं प्रोजेक्टचं त्या गोष्टीमुळे काय झालं, थोडंसं लेट झालं होतं. आता त्या गोष्टीमुळे ते गव्हर्नमेंट काय म्हणताय आपल्याला, किंवा मुख्यमंत्री साहेबांना मागे सांगितलं होतं तुमचं 60 दिवसात मटेरियल यायला पाहिजे किंवा इन्स्टॉलेशन व्हायला पाहिजे. परंतु जर कंपन्यावाल्याला जर पेमेंटच भेटलं नाही देवा भाऊकडून, आपले मुख्यमंत्री साहेबांकडून, तर ते नेमकं मटेरियल देतील कसे? बरोबर आहे. तुम्ही पहिले काम केलं, पहिल्या कामाचं तुम्हाला पैसे नाही मिळाले तर तुम्हाला मटेरियल येणार नाही. त्या गोष्टीमुळे काय माहिती का, ते कंपनीवाल्याला पण ते जास्त काही बोलू शकत नाही, पण आपल्याला तसं सांगत होते. पण शेतकऱ्याचं यायचं काय परेशानी होत होती. पण आता मटेरियलची त्याला पेमेंट भेटलेले पहिल्या कामाची, त्या गोष्टीमुळे आता ते लवकरात लवकर तुम्हाला मटेरियल टाकतील. आणि बऱ्याच कंपन्यांनी काय केलं होतं, स्टॉप केलं होतं. आता ते सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच जणांना आता मटेरियल पडलेले, थोडेफार शेतकरी राहिलेले. आता काही काही अशा नवीन कंपनी की ज्यांनी निवडल्या परंतु त्याला मटेरियल भेटलेलं नाही, त्याने काय करायचं माहितीये का, महावितरणला जाऊन कंप्लीट करायची. महावितरणवाले पण काही करणार नाही. महावितरणवाले पण, आता मी बरेच जण सांगितलं कंप्लीट करायचं त्याला, फक्त त्यांनी काय केलेलं माहितीये का, नंबर दिलेला कंपनीवाल्याचा आणि ते काही नंबर म्हणजे कॉलच उचलीत नाही. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा मुद्दा कोणीतरी उचलायला पाहिजे, खास करून राजकारणी लोकांनी किंवा आपण शेतकरी लोकांना सगळ्यांना मिळून एकत्र येऊन. तुमच्या गावात जर एखाद्याने समजा जास्त लोकांनी जर ती कंपनी निवडलेली असेल तर तुम्ही सगळे मिळून महावितरणला जा, अर्ज करा. जर त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला तर डायरेक्ट कलेक्टर ऑफिसला जा मित्रांनो. कारण काय माहितीये का, ते केल्याशिवाय तुम्हाला मटेरियल भेटणार नाही आणि तुम्ही बरेच पैसे भरलेले आणि आता सध्या उन्हाळा लागलेला आहे. सध्या तर बऱ्याच जणाला म्हणजे गरज नाही, परंतु ज्यावेळेस पावसाळा लागेल मित्रांनो त्या टायमाला पण तुम्हाला काय माहिती का, पावसाळ्यामध्ये काय होतंय, लाईट जाते, त्याच्यानंतर खंबे पडते आणि आपला भाजीपाला वगैरे काहीतरी असतं, माळवा असतं, त्याच्यानंतर आपल्या शेतात जे पण काही पीक असेल त्याची नुकसान होती लाईटमुळे. त्यामुळे काय करा माहितीये का, तुम्ही लवकरात लवकर ही प्रोसेस करून घ्या. आता उन्हाळ्यात बरेच शेतकऱ्याला काम आवरल्याच्या नंतर काही नसतं, तर तुम्ही तेवढं एक करा मित्रांनो. सगळे मिळून महावितरणला जा. नाही जर ऐकलं तुमचं ते अर्ज त्या अगोदर 8 दिवस वाट बघा, नाही जर ऐकलं ते नाही तर मग कलेक्टर ऑफिसला जा मित्रांनो. आणि ज्या चांगल्या चांगल्या कंपन्या जर आल्या मित्रांनो तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये अपडेट देईन. परंतु काय माहिती मित्रांनो, तुम्ही तुमच्या हिशोबाने कंपनी निवडायची असते, मी तुम्हाला सांगण्याचं काम माझं असतं. कंपनी कधी येणार काय येणार हे सांगेन तुम्हाला, कधी कधी मागे पुढे कंपनी होत असते मित्रांनो. आता सर्कल सोलर आज आलेली होती आणि रोटोमॅक पण आली होती, मी सांगितलं. परंतु तुम्ही तुमच्या हिशोबाने निवडा. धन्यवाद.